हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेक कृषीची लोक. चला आता मी माझं सर्व आवरलं आहे. कपडे राहिले तेवढे कपडे आता नंतर घेऊन घेते. पाणी आलं आहे तसं नळाला, ते पण नंतर करून घेते. म्हटलं चूल आहे, चूल पेटलेली तर स्वयंपाक करून घेते. तर आता ही शिमला मिरची जी आणली होती साची मी भजे बनवायला, तर मी ती कापलेली आहे. आणि आता याच्यामध्ये काय करते, साहित्य काय काय घेतले तुम्हाला दाखवते. हे बघा असं दिसतंय ना, इकडे शिमला मिरची आणि कांदा पण आहे. हा कांदा, इकडे दही बी असं फेटून घेते. अजून घेणार आहे फेटून चांगलं. कोथिंबीर, इकडे टोमॅटो प्युरी केलेली आहे. इथे जिरे मोहरी. तर आता शिमला मिरचीची मी रस्सेदार भाजी बनवणार आहे. सुरुवातीला मी आता काय करते, याच्यामध्ये तेल टाकते. खूप हे झालेलं आहे, म्हणजे काय तेल टाकलेलं आहे कारण आहे ना याच्यामध्ये ना असं भाजून घेते. जास्त झालेलं आता पुन्हा काय करते, मी याच्यामध्ये तेल टाकते. याच्यामध्ये मोहरी, आता याचे जिरे, आलं लसूण मी वाटूनच घेतलेलं आहे, तर याच्यामध्ये ते टाकून घेतलं. आणि टोमॅटो प्युरी, कढीपत्त्याचे पानं राहिले आणायचे. आता याच्यात कोथिंबीर टाकलेली आहे. त्याच्यात लाल तिखट, हळद, थोडंसं धना पावडर आणि गरम मसाला टाकून घेते. मसाला जवळ राहिले. त्याच्यात पाणी घ्यायचे टाकून आपल्याला. ही मीठ नंतर टाकणार आहे. सगळ्यामध्ये येणार दही टाकून घेते मी. चांगलं फेटून घेतलं मी ते. चला आता याच्यामध्ये ना ही जी शिमला मिरची वगैरे आहे ना, ही सगळी मी यामध्ये टाकून घेते. मी छानपैकी शिजून देते याला. शिजण्यापुरचं पाणी आणि याच्यामध्ये उरलेली कोथिंबीर. चवीपुरतं मीठ टाकून घेते. बघा मस्तपैकी अशी भाजी झालेली आहे आपली शिमला मिरचीची कांदा घालून अशी छान अशी. आणि आता आहे ना मी हे करते, याच्यामध्ये आणखीन कांदा घालायला लागत होता बारीक करून, पण नाही घातला, आता बघ झालं. आणि आता हे काढून घेते. इकडे भांडे चालू आहे माझे, ते सगळे पडलेले भांडे सकाळपासून, म्हणजे चहाचे वगैरे आणि हे भांडे. याच्यात मी काय केला, नंतर ह्या कढईमध्ये बारीक कांदा कट करून पुन्हा याच्यामध्ये टाकून दिला आणि थोडासा गूळ टाकलेला आहे. तर अशी झालेली आहे भाजी. आता फक्त 2 मिनिट परतून घेते. असं 2 मिनिट असं फक्त हे करते आणि काढून घेते. अशी आंबट गोड तिखट अशा तिन्ही चवींची अशी ही शिमला मिरचीची रस्सा भाजी. आता आहे ना मला जवसाची चटणी करायची म्हणून मी भाजून घेते. तेलाचीच कढई, आता काय करावं, तेलाची कढई नाही लागत. आता जवळ तेल आहेच पडलेलं. किती दिवस झाले हे जवस आणून ठेवलेले आणि लक्ष पण नाही करायचं असं. काही काळे वेळे खराब काही दिसत नाही आहे. अगदी सिंपल साधी अशी भाजी चटणी बनवणार आहे. पहिले आता हे जवळ जे आहेत ना, असे तळतळेपर्यंत मी काय करणार आहे, भाजून घेणार आहे.
त्याच्यातच टाकायचं. लई हे होतं, लई उडू राहिले ते. आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे मी, जवस भाजून घेतल्यानंतर हे काढून घेणार आणि यामध्ये लसूण आणि मिरची फक्त टाकून दळून घेणार आणि छान अशी तेलाच्या चटणीबरोबर छान लागते. मस्त झाले आहे बघा भाजून, असा मस्त वास सुटलेला आहे त्याला. अगदी पौष्टिक जवस, याला आळशी पण म्हणतात. ठीक आहे, थंड व्हायला ठेवते. तोपर्यंत काय करते मी आता, चला आता भाकरी करून घेते. इथं तर लई पसारा झालं. कालचं हे पीठ उरलं होतं याचं, त्याच्यामध्ये मी कोथिंबीरचंच थालीपीठ बनवत होते आणि मग थोडंसं राहिलं, ते 2 केले. आता पुन्हा कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता हे पीठ टाकून आहे ना मस्तपैकी पुन्हा पराठे बनवते, म्हणजे आपले थालीपीठ बनवते. थोड्या वेळाने बनवते. आता बाजूला ठेवते. आता काय करते, मस्तपैकी भाकरी बनवून घेते. 2 भाकरी करावं लागते नाही त्या कुत्रीला मला, ते 2 मिळून घेते आता पीठ म्हणून. असे दिवसभर दारात बसते, त्याच्यामुळं काय मांजरसुद्धा येईन अशी झाली. मांजर आहे ना, आली पार पहाटे आणि गेली. आम्हाला वाटलं कोणी खाल्ली का काय. 4 दिवस तर मांजरच दिसाना आणि त्याच्यानंतर अचानक आली. ही कुत्रे असतात ना, तिला हुसकून देतात. हे बटके कुत्रे पा. तवा लई तापला, तवा तेव्हाच तापतो. पातळ तवा आहे ना, त्याच्यामुळे इकडे जाळ ढाणा असला म्हणजे झालं. मग काय जरा जाडच केली, ही जळते ना, त्याच्यामुळं त्यांना कच्चं दिलं तरी खाते. काचती याला आहे ना लोखंडाचाच तवा आणावं लागेल. आणि तवा असा होऊन जातो ना, सुरुवातीला टाकलेला तवा कसा होता आणि आता कसा झाला तो काळा. आता मी ना थालीपीठ असंच त्याच्यावर टाकून घेणार आहे. असं टाकून देते. थालीपीठ झालं, सगळं झालं. आता तिथे चटणी करून दळून घ्यायची आता. आणि आता चुलीवरचं कमी झालं. हे काळं पिल्लू ते कसं पाहतं इकडं आईच्या मागं. यांचा खेळायचा मूड. काल ब्रश घेऊन खेळत होते. त्यांच्या पायांना हातांना काय झालं काय ना. आता ह्या फरच्या झाल्या, ह्या फरच्यावर आकाचं आहे ना, आता असं चाललंय की रांगोळी कुठं काढा आणि इथं खाली जायची, काही एखादं काही किडूक जाईल अशी भीती वाटती. कारण हे राहतं थोडंसं उंच
आणि मग तिने तिथं आता वाळू टाकली आणि त्याच्यावर ही फरची टाकली आहे आणि चालू आहे तिचं सिमेंट लावायचं काम. तर तिला म्हटलं ते कुंभार बाबाला बोलून घ्यायचं आणि करून घ्यायचं. हे आपल्यासारख्याला आता कसं आता हे चांगलं एवढं छान फरची टाकली त्याच्यावर आपणच करायचं म्हटल्यावर ते ओबडधोबड होईल ना. ते राहणारच नाही मला तरी वाटते अक्का, कारण तिने साऱ्या फरशीचा रागाडा केला ग. आणि मी जरी केलं तरी असंच होणार आहे माहिती का. त्याच्यामुळं मी आताच नाही लावतो की तोच नको मानाव की सगळं पिंटीने केले. तर काय भातवणी दे इकडं, भातवडी तू हाताने तू येले हात जातील दे इकडं भातवडी. इकडं ते खरं आतमध्ये ना टाकायला लागत होतं. ते वरच्यावर कसं काय चिटकन, मला तर लय प्रश्न पडले. तसं नव्हतं ते, ही जी फरची ना आतमध्ये सिमेंट टाकायला लागत होतं, कळायला लागत त्याला कुठं टाकलं होतं, त्याला अशी ठरवली. अगं पण तू पायऱ्यांचं नाही असं राहणारच नाही बघ. वरती अशी टाकली असती चिपकली असती ती. ह्या ज्या फरच्या टाकल्या ना याच्या खाली वाळू टाकली म्हणून तिने तसं केलंय. पण आता ही फरची राहणारच नाही, 100% राहणार नाही आहे. कारण आहे ना त्याला चिपकायला पाहिजे आतून. सांगा ग तायांनो तुम्हाला काय वाटतं, राहील का ही फरची अशी. हिने डोकं लावलंय असं आणि मी काय आता सांगितलं पण आता मदत करणं भागच आहे. नाही केल्यावर मग काय. तिने मला बोलवलं होतं, त्या बदल्यात तिने मला गणपतीची मूर्ती दिलेली आहे. तिला काम करू लागेल. गणपतीची एक मूर्ती दिली आणि गंध दिलेला आहे. रांगोळी नाही काढलं तर कसं होईल नाही का. उद्या खरडून निघेल घासणीने, असं घासायचं तेवढं सिमेंट निघून जाईल. आता दिलं मी असं अक्काला करून छान. अक्का म्हणे त्यासारखं करून द्यायचं, केलं जेवढं जमलं तेवढं. तुम्हाला तिकडं लय सांगतात कुठं येतं होतं आपण. हां ते असं वाटायचं इथं टाकी केली, तिने इथं केलं असं. मग ते खूप विचित्र वाटत होतं. शेवटी आता मी मला हे लावण्यासाठी किती लाडी गोडी देव दिला तिने. गणपती मस्त, गणपतीची मूर्ती. हा मग तू लगेच म्हटली ना मला हे लावायचं आहे, लावून दे, ते करून दे. आता हेच काय करायचं आता मी ना, मग घे बाई घे सिमेंट दर. कुठे लावी ती खराब करून राहिली तू. उरलेलं सिमेंट ह्या इथं लावून दिलं, इथं भेग पडल्या होत्या आणि तिथं लावून दिलं. तिथं तो मुळ्याच दिसत होतं, इथं लावलं. आता हे धुवायला मलाच लागणार आहे. लाईट आत्ताशी आली बाई. आणि आता हा गणपती मला घासून मग ताणा पण न करायचा. ही गणपतीची अशी पितळी मूर्ती आहे आणि हे चांगलं नवीन कोरं मला गंध दिलेलं आहे गणपती लावायला. त्याबद्दल तुम्ही बोलवलं नंतर. तर जोशाची चटणी काय करायचं आहे, याच्यामध्ये ना मी लसूण असं वाटून घेणार आहे. आणि आता लाल मिरच्या नाही आहे, म्हणजे लाल मिरच्या पण हव्या होत्या, याच्याबरोबरच रगडल्या असत्या मी. पण आता याच्यावर काय करणार आहे, लाल भुकटी टाकणार आहे, बस एवढंच. इतकी सोपी म्हणजे साध्या पद्धती. थोडंसं सॉफ्टमध्ये भाजते कारण आहे ना ती लोखंडी कढई होती आणि इतकं म्हणजे जाळ इतकं चालू होता ना, तर इतकं घाय घेत काढलं मी. म्हटलं जळूनच जातं का काय. मग म्हटलं आता थोडं जरा हे भाजताना जरा मी काही करते आणखीन आहे ना, जरा थोडंसं भाजून घेते कोमट. एक आता इथं भुकटी टाकते आणि आता असं छान काय करते, दळून घेते. झाली
माझी आजी वगैरे ते असेच बनवायचे ना, मी त्या पद्धतीने सांगते. आई बनवते म्हणून मी पण अशीच बनवते. तर बघा याच्यामध्ये मी ना काय केलं, मीठ पण टाकलं होतं. मी दाखवलं का नाही काय माहिती. तर झाली अशी चटणी आणि ही तेल, थोडंसं तेल घ्यायचं आणि खायचं. अजून बारीक नाही होणार बहुतेक. आणि खाताना काय करायचं, थोडंसं तेल घ्यायचं आणि मस्त खायचं. अजून मी तिखट टाकून बनवते, पुन्हा फिरवते. अशा पद्धतीने साधी सोपी ही जवसाची चटणी अगदी पारंपरिक पद्धतीने मी बनवून दाखवलेली आहे. तर चला मग, कसा वाटला आजचा सगळा रेसिपीचा व्हिडिओ. आज रेसिपीचा लॉग